वत्सगुल्म नगरीतील जी काही गणेश मिरवणूक आहे ती महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि रात्रीचे आता 12:15 वाजलेले आहेत आणि मानाचा जो काही गणपती आहे आपल्या वाशिम शहराचा शिवशंकर गणेश मंडळाचा जो गणपती आहे आणि हा गणेशोत्सव मागील 69 वर्षापासून साजरा होत आहे वाशिम शहरामध्ये। तर माझ्यासोबत काही मंडळाचे पदाधिकारी आहेत। कसं राहिला एकंदरीत तुमचा हा उत्सव? अतिशय उत्साहपूर्ण आणि शांततेने आणि अतिशय शिस्तीत आणि वेळेची शासनाने दिलेली मर्यादा आम्ही तंतोतंत पाळलेली आहे। आमच्या मंडळामध्ये अतिशय शिस्तीत आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष संस्थापक श्री गोविंदरावजी रंगबाळ यांच्या आदेशाचे आम्ही काटेकोर पालन करून समस्त गणेश भक्त आणि शिवशंकर मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय जल्लोषात आणि कम्प्लिटली निर्व्यसनी असं मंडळ असल्यामुळे आम्हाला याचा अभिमान आहे। गणपती बाप्पा! मला एक सांगा, एकंदरीत 30 आपल्या याच्यामध्ये बाप्पा होते आजच्या प्रोसेशन मध्ये। मानाचा हा गणपती आहे आपला, काय अशी परंपरा आहे नेमकी थोडक्यात? या गणपतीला 60 वर्ष आले भाऊसाहेब। 69 हे 1972 पासून पहिल्या क्रमांकावर होता आणि नंतर काही 90 मध्ये भानगडी होत, पहिल्या नंबर साठी भानगडी होत होत्या। ड्रॉ काढल्यानंतर मी कोर्टात गेलो आणि माझा नंबर कोर्टातून 2002 मध्ये हा कोर्टाने माझा मान्य दिला आणि तेव्हापासून 2001 पासून पहिल्या क्रमांकावर गणपती आहे। त्याच्यानंतर सर्व रजिस्ट्रेशन झालेलं आहे। काय सांगाल एकंदरीत मागच्या 10 दिवसामध्ये कशी आपण संस्कृतीची उपासना केली या आपल्या उत्सवाच्या माध्यमातून? रोज पूजा अर्चना, सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम पूजा अर्चना करून आम्ही भगवान गणेशाची प्रार्थना करून 10 दिवस मजेत आनंद लुटला आणि आज डोळ्यात पाणी यायचा म्हणजे विसर्जनाच्या टाइमला डोळ्यात पाणी यायची वेळ आलेली आहे। काय उपक्रम राबवले एकंदरीत या 10 दिवसामध्ये आपण? आम्ही 10 दिवसामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, त्याच्यानंतर आपलं नेत्र तपासणी, आरोग्य शिबिर हे विविध उपक्रम राबवले आम्ही। नक्कीच। तर अतिशय भावनिक अशी आहे, कारण की 10 दिवस बाप्पांची पूजा अर्चना करून शेवटी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यायचा आहे। अतिशय भावनिक आहेत मंडळाचे कार्यकर्त्यांनी, अर्थातच भावनिक तुम्ही देखील असाल, कारण की आपला लाडका बाप्पा आता विसर्जित होणार आहे, मात्र तरी देखील तो पुढच्या वर्षी नक्कीच लवकर येणार आहे। गणपती बाप्पा पुढच्या वर्षी